Hello friends, myself Anand Hood. Welcome you to the period of English. In our previous period, we were learning the lesson on saying please written by A.G. Gardner. In the first two paragraphs, we have seen that a liftman threw out a passenger because he said top instead of top please. Though it was his fault, the liftman should not have thrown him out of the lift. For this, the liftman was fined. No doubt, the passenger was wrong, but discourtesy is not a legal offense. There is no law against bad manners. We cannot beat a man we do if we do not like his or her behavior or looks or voice. If ill manner are physically punished, there will be bloodshed throughout the day. Law cannot compel us to say please or thank you. These things were seen in my previous period. Now, in this period, let's see what Gardner has depicted in the next two paragraphs. Let's see. This does not mean that the damage are negligible. A.G. Gardner says that if आपण जर अशा प्रकारातल्या बेजबाबदार बोलण्यातनं किंवा ज्याला डिस्कर्टसी म्हणतो आपण यांच्याकडे जर दुर्लक्ष करत गेलो तर याच्यातनं निर्माण होणारं जे डॅमेज आहे इट इज नॉट निग्लिजिबल. इट इज प्रॉबेबल. व्हॉट इज प्रॉबेबल फ्रेंड्स? पहा आपल्या समोर अर्थ येतोय हॅव्हिंग अ हाय चान्स टू बी ट्रू और रियल. इट इज रियल. काय? दॅट द लिफ्टमन वॉज मच मोर acutely hurt. What is acutely? ज्याला आपण म्हणतोय in a keen or penetrating way. He was severely hurt by the words of the passenger. त्या पॅसेंजरनी तिथे आल्यानंतर जे वर्तन केलं होतं त्या वर्तनातनं हा लिफ्टमन acutely हर्ट झाला होता by what he regarded as a slur. What is slur? स्लर म्हणजे मित्र हो पहा आपल्या समोर पुन्हा येत आहे a remark that criticizes someone which is likely to have a harmful effect on their reputation. That is slur. म्हणजेच आपल्या मनावर किंवा आपल्या एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर लागलेला जो कलंक असतो त्याला या ठिकाणी आपण स्लर म्हणतो आहे. तर काय म्हणतात तो बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. त्याचं जे सामाजिक अस्तित्व होतं त्या अस्तित्वावर लागलेला हा कलंक होता या मताचा तो या ठिकाणी दिसतो आहे. देन ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन. याच्यापेक्षा त्याला जर कोणी अशा प्रकारात मारलं असतं देन ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन. त्याला जर कोणी अशा प्रकारातलं किक त्याच्या शिनवर टोंगण्याच्या खालचा जो भाग असतो त्याला शिन म्हटलं जाते. फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लीगल रिड्रेस. व्हॉट इज रिड्रेस? रिड्रेस म्हणजे पहा टू सेट राईट ज्याला म्हणतो आपण टू रेमेडी. त्याला या संदर्भातला लीगल ऍड्रेस त्याच्यावर उपचार म्हणून त्याला एक लीगल त्याला त्या संदर्भातली ऍक्शन घेता आली असती जर त्याला कोणी अशा प्रकारातलं मारलं असतं. पण त्याच्या सोशल स्टँडिंगवर त्याच्या सामाजिक अस्तित्वावर जो आघात केला गेला होता मित्र हो तो आघात त्याच्याने सहन होत नव्हता आणि म्हणून तो इथे या ठिकाणी इतक्या प्रमाणात ॲक्यूटली हर्ट झालेला आपल्याला दिसतो आहे. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन सून पासेस अवे. मित्र हो एखाद्याने जर एखाद्या व्यक्तीला लात मारली आणि त्या लात मारल्याने त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या ज्या वेदना असतात किंवा त्याच्या शिनवर जर मारलं असेल तर त्याच्यातनं ज्या वेदना असतात त्या वेदना
कदाचित नाहीशा सुद्धा होतील, लवकर निघून सुद्धा जातील आहेत. पण द पेन ऑफ अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम ज्याला आपण म्हणतो. बट द पेन ऑफ अ वुंड, एखाद्या आघातातनं किंवा एखाद्या घटनेतनं जी जखम मनाला होते, और टू अवर सेल्फ रिस्पेक्ट, आमच्या स्वाभिमानाला जी धक्का पोचतो, जी जखम होते, ऑफ और अवर व्हॅनिटी म्हणजे ज्याला आपण प्राईड म्हणतो, आत्मसन्मान असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल, व्हॅनिटी असेल, मे पॉइझन अ होल डे. मित्र हो, हा आघात जो मनावर झालेला असतो, हा आघात इतका तीक्ष्ण असतो की तो कमीत कमी तुमचे कंप्लीट दिवसभर तुमच्या आयुष्यात जणू काही पॉइझनस म्हणून तो, म्हणजेच दिवस तुमचा पूर्णपणे आत्मक्लेशामध्ये वाया जाऊ शकतो. इतका परिणाम तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला, सेल्फ एस्टीमला, आत्मसन्मानाला जर धक्का पोहोचला तर अशा प्रकारातलं वर्तन, अशा प्रकारातला दिवस हा तुमचा पूर्ण पॉइझनस होऊ शकतो. म्हणजेच शरीरावर झालेली जखम मित्र हो, ही लवकरात लवकर भरून निघत असते, पण माणसाच्या मनावर झालेली, माणसाच्या हृदयावर, माणसाच्या आत्मसन्मानावर झालेली जखम ही भरायला कित्येक दिवस लागत असतात. आणि म्हणून समोर काय म्हटलं जात आहे, अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट और अवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे, जे म्हटलं गेलेलं आहे या ठिकाणी. आय कॅन इमॅजिन, तो म्हणतोय मी कल्पना करू शकतो, दॅट लिफ्टमॅन, हा जो लिफ्टमॅन आहे, डिनाइड द रिलीफ ऑफ थ्रोइंग आउट द ऑथर. He was denied from taking the relief from it after he threw that person out of the lift. He was denied it. कारण एक संदर्भ असा आपल्याला या ठिकाणी म्हणू शकतो की त्याला जर डिनाय केला गेलेला आहे, नाकारला गेलेला आहे, कशा संदर्भात, तर डिनाईंग द रिलीफ, कारण त्याला अशा कृत्य केल्यामुळे त्याला शिक्षा भोगावी लागली मित्र. आणि आपण असं सुद्धा म्हणूया या ठिकाणी की त्याला फेकून दिल्यावर सुद्धा त्याचा आत्मसन्मान हा पुन्हा प्रस्थापित झाला नाही, किंवा त्याच्या आत्मसन्मानाला जी ठेस पोहोचली होती त्या व्यक्तीकडनं, त्यांनी त्याला बाहेर फेकून जरी दिलं तरी त्याला शांती लाभली नव्हती. काय म्हटलं पहा, पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा आपण पाहूया. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन denied the relief of throwing the author of his wound out of the lift. जसं त्या व्यक्तीने त्याचा अपमान केला, त्यांनी त्या व्यक्तीला त्या लिफ्ट मधनं बाहेर फेकून दिलं, पण त्याच्या मनावर जी आघात झाला होता, त्याच्या मनावर ज्याला आपण म्हणतो त्याच्या आत्मसन्मानाला जो धक्का पोहोचला होता, त्या धक्क्याला त्याच्या आत्मसन्मानातनं फेकून देता येत नव्हतं, काढता येत नव्हतं. आणि म्हणूनच वरती म्हटलं गेलेलं आहे की कंप्लीट दिवस त्याचा पॉइझनस जाऊ शकतो, चांगला जाऊ शकणार नाही. अशा पद्धतीचं वर्तन, अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला वरच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर काय म्हटलं पहा पुन्हा, throwing the author of his wound out of the lift, brooding over. What is brooding over? Brooding over म्हणजे मित्र पहा आपल्या स्क्रीनवर येत आहे ब्रूडिंग ओव्हरचा अर्थ, ज्याला आपण म्हणतोय थिंकिंग अँक्शियसली और सॅडली अबाउट समथिंग. एखाद्याबद्दल विचार करत राहणे, त्याच्याच बद्दल अँक्शियसली, सॅडली, हताशपणे, निराशपणे विचार करत राहणे, म्हणजेच ब्रूडिंग ओव्हर. म्हणजेच काय होत आहे पहा, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट, त्याचा जो इन्सल्ट झाला होता त्याच्यावरच तो सातत्याने बाय द अवर तो दिवसभर जणू काही तासनतास त्याच्यावरच विचार करतो आहे. याच्यातनं बाहेर पडण्याचा जणू काही त्याला इथे मार्ग सापडत नाही आहे. आणि जेव्हा तो आपली ड्युटी संपवून घरी जातो आहे, अँड विजिटिंग हिज वाईफ इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम म्हणजे पहा आपल्या स्क्रीनवर आलेला आहे बॅलन्स.
याच्यात बॅलन्स, समानता, समांतरता आणण्याचा त्याला एकच मार्ग वाटतो आणि तो मार्ग म्हणजे अँड व्हिजिटिंग हिज वाईफ, जेव्हा तो घरी जातोय ड्युटी संपवून इन द इव्हनिंग, तो आपल्या बायकोवर याचा पूर्ण राग काढतो आहे. हा एकमात्र मार्ग बॅलन्स निर्माण करण्याचा त्याला इथे वाटतो आहे, ऍज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग पुनर्प्रस्थापित करणे. त्याची जी समानता होती की माझ्यावर काढलेला राग तो आपला राग आपल्या बायकोवर काढताना दिसतो आहे. मित्रो, हे आपल्याकडे सुद्धा कित्येकदा घरात अशा पद्धतीचं आपल्याला चित्र दिसत असते. आपण घरात एका ठिकाणी बसलो असतो किंवा काहीतरी काम करत असतो किंवा काहीतरी वाचत असतो आहे. वडील ऑफिस मधनं येतात आणि आल्या आल्या आपण त्यांच्याशी जितकं व्यवस्थित काही केलेलंही नसते, त्यांच्याशी उद्धटपणे बोललो नसतो, काही नसते, पण अचानक एकदम वडील आम्हाला रागवायला सुरुवात करतात. छोट्या छोट्या गोष्टीवरनं आम्हाला म्हणा, आमच्या आईला म्हणा, तो राग निघायला सुरुवात होतो. हे कसं लक्षण आहे मित्र? हो, तर ही मानवी प्रवृत्ती आहे मित्र, की त्याला एखाद्याने ऑफिसमध्ये रागवलं असेल आहे, काही त्रास झाला असेल आहे, तर त्याच्या शेअरमेंट मध्ये तो त्रास आपण तो आपल्या घरच्या लोकांवर काढतो आहे. हा घरच्या लोकांवर जो त्रागा त्या व्यक्तीचा निघतोय, हा एक स्वभाव धर्म आहे, असं सगळ्याच ठिकाणी जणू काही आपल्याला पाहायला मिळते आहे. पण हे वाईट आहे असं सुद्धा मी म्हणणार नाही. कारण मित्र हो, अशा प्रकारातला राग जर डोक्यात साचत गेला तर त्यांचं मेंटल प्रेशर वाढण्याची शक्यता असते. जोपर्यंत तो राग व्यक्त होणार नाही, निघणार नाही, ते टेन्शन रिलीज होणार नाही, तोपर्यंत त्याच्या स्वास्थ्याचं, कारण ब्लड प्रेशर हाय होते आणि ब्लड प्रेशर जर हाय झालं तर आमच्या ब्रेन मधली कुठलीही एखादी नस फाटण्याची शक्यता असते. म्हणून आमच्या डोक्यात साचलेला राग हा इज होणं, आणि म्हणून कित्येकदा आपल्याकडे अशा कृत्या आपल्याला घरांमध्ये पाहायला मिळते आहेत की आई असो, वडील असो, किंवा असं कशाला घेता, आपल्या लहान भावाच्या संदर्भात, बहिणीच्या संदर्भात आपण कित्येकदा अशाच प्रकारातली कृती करतो. कारण आपल्याला बाहेर कुठेतरी त्रास झालेला असतो आणि त्या त्रासाचा राग आपण आपल्या घरच्या लोकांवर काढत असतो. आणि कारण हीच एक पद्धत आहे असं आपल्याला वाटते की माझ्या डोक्यावर साचलेलं जे टेन्शन आहे ते टेन्शन कुठेतरी रिलीज करता येऊ शकते. समोर काय म्हणताय पहा, फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर. मित्र हो, समाजामध्ये वावरत असताना या दोन गोष्टींचं, बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स, या दोनही गोष्टी सामाजिक जीवनाकरता अजिबात चांगल्या नाही. काय म्हणताय तो, फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग, याच्यापेक्षा अजून बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्यांच्या संदर्भात आपण विचार करू शकतो, ज्यांच्या संदर्भात आपण बोलू शकतो, दॅन बॅड टेम्पर. माणसाची बॅड टेम्परची प्रवृत्ती, कुठल्याही प्रकारातली वाईट कृती करण्याची, अँड बॅड मॅनर, स्वभावाने वागताना वाईट वागायचं, करताना वाईट करायचं, या दोनही गोष्टी समाजासाठी उपयुक्त नाही आहे. आता या ठिकाणी पुन्हा एक सीन दाखवला जातो, एक दृश्य एका नाटकामधलं आपल्याला पाहायला मिळत आहे. द रायवल नावाचं एक नाटक आहे, त्याच्यातला ऍक्ट 3 सीन 1 मधलं एक दृश्य, एक कॉमेडी आहे, त्याच्यातलं हे एक कॅरेक्टर्स आपल्याला या ठिकाणी एक इन्सिडेंट दर्शवित आहेत. कशा प्रकारातला तो इन्सिडेंट दर्शवत आहेत पहा. तर त्या ठिकाणी म्हटलं जात आहे, when Sir Antony Absolute believed wounded Captain Absolute. आता याचा अर्थ पाहूया आपण. बिल्यूटचा थ्रेटन त्याला म्हणत आहे. बिल्यूटचा अर्थ या ठिकाणी थ्रेटन, त्रास देणे, घाबरवणे. When Sir Absolute, Antony Absolute threaten Captain Absolute, दोन व्यक्ती दाखवले जात आहेत, सर अँटोनी ऍब्सोल्यूट आणि कॅप्टन ऍब्सोल्यूट, ज्यांना या ठिकाणी सांगितले जाते आहे की
सर अँटोनी इज कॅप्टन जॅक्स ऍब्सोल्यूट फादर अँड फॅग इज द सन. इथे जे कॅरेक्टर्स दाखवलेले त्याची ही माहिती या ठिकाणी सांगितल्या जाते आहे. तर अशा प्रकारातलं then सर अँटोनी ऍब्सोल्यूट threaten Captain Absolute, the latter went out and threatened, ज्याला म्हटलं गेलेलं आहे threaten his man fag. म्हणजेच सर अँटोनी ऍब्सोल्यूटनी ज्यावेळेस कॅप्टन ऍब्सोल्यूटला घाबरवलं, थ्रेटन केलं, भीती दाखवली, त्याच्यानंतर हा व्यक्ती जातो आहे, कॅप्टन ऍब्सोल्यूट जातो आहे त्याच्या माणसाकडे ज्याचं नाव फॅग आहे आणि त्याला तिथे तो थ्रेटन करतो आहे. नंतर वेअर अपॉन फॅग वेंट आउट, फॅग सुद्धा तिथून निघतो आहे, डाऊन स्टेअर्स खालती जातो आहे अँड किक द पेज बॉय, त्यांच्या घरातला जो नौकर आहे त्या नौकराला किक करतो आहे. म्हणजे ही एक चेन दाखवल्या जाते आहे. म्हणजेच कोणीतरी या ठिकाणी जे कॅरेक्टर्स आपल्याला दाखवल्या गेलेले आहेत ते कॅरेक्टर्स जसं कॅप्टन ऍब्सोल्यूट असो किंवा ज्याला आपण पाहूया काय म्हणत आहे तर कॅप्टन ऍब्सोल्यूट असो किंवा अँटोनी ऍब्सोल्यूट असो, अँटोनी ऍब्सोल्यूट कॅप्टन ऍब्सोल्यूटला त्रास देतोय, थ्रेटन करतोय. मग याच्या रिस्पॉन्स मध्ये कॅप्टन ऍब्सोल्यूट त्याच्याकडे असणारा जो फॅग नावाचा व्यक्ती आहे त्याच्याशी जाऊन असभ्यतेने वागतो आहे. फॅग याच्याच कंपॅरिझन मध्ये त्यांच्याकडे जो पेज बॉय आहे, नौकर आहे, त्याच्याशी कुठेतरी तो असभ्यरित्या वागतो आहे. मित्र हो, ही चेन अशीच समोर चालू राहते आहे जशी सध्याच्या महामारीमध्ये आपल्याला कोरोनाची चेन आपल्याला दिसते आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे ही चेन अशीच पसरत जाते आहे आणि ही महामारी आपल्याच नव्हे तर पूर्ण जगामध्ये कशा प्रकारातलं महातांडव माचवते आहे याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी जो येऊन आलेला आहे. या डिस्कर्टसीचं, असभ्यतेचं सुद्धा अशाच प्रकारातली गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. समोर काय सांगितलं जात आहे पहा. प्रॉबेबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्टमॅन was really only getting back on his employee who had not said good morning to him. अर्थात जे लिफ्टचं प्रकरण आपल्याला मगाशी दाखवलं त्या लिफ्टमन कडनं त्या जो समोर आलेला व्यक्ती असतो, पॅसेंजर असतो, त्याला असभ्यतेने किंवा त्याला जो फेकून दिला जाते आहे, आता तो लिफ्टमन त्या ठिकाणी त्या लिफ्ट मध्ये आलेला जो पॅसेंजर आहे तो या ठिकाणी असं का वागतोय कारण त्याच्या ऑफिसमध्ये बॉस आणि एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये संवाद गुड मॉर्निंगचा झालेला दिसतो आहे आणि त्याच्यातनं कुठेतरी याला त्यांनी गुड मॉर्निंगचा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे म्हणून त्याच्याही डोक्यात त्या संदर्भातला राग होता. काय म्हणता, हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेल्पिक. पण तो व्यक्ती सुद्धा व्यवस्थित होता का नाही, ही वॉज ऑल्सो हेल्पिक, त्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला नाही. हेल्पिक म्हणजे पहा डॉमिनेटेड ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा डॉमिनेटेड झाला होता. केव्हा, कुठे, ऍट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. तो जेव्हा घरी ब्रेकफास्ट करत होता त्यावेळेस त्याच्या बायकोकडनं अशा प्रकारातले डिस्कर्टसी त्या ठिकाणी वापरल्या गेली म्हणून त्याच्या डोक्यात तो राग होता. तो राग त्यांनी अशा ठिकाणी काढल्या गेलेला आपल्याला ही चेन कशी कंटिन्यू होत आहे ते दाखवलं जात आहे. पण इथे संपत नाही ही चेन. समोर अजून काय म्हटलंय पहा, ऍट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ टू हुम, त्या ज्या गृहिणीने हा ब्रेकफास्ट सर्व केला होता, टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलेंट ज्याला म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे काय तर व्हेरी रूड. त्याचा जो कुक होता, त्याच्या घरी अन्न शिजवणारा जी कुक होता, तो त्याच्याशी रूडली वागला, तिच्याशी रूडली वागला. बिकॉज कारण द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. तर हा कुक का बरं अशा वागला तर हाऊसमेड जी आहे ती हाऊसमेड या ठिकाणी अशाच पद्धतीने उलटे उत्तर देताना दिसते आहे. म्हणजे इथून ती चेन सुरू झाली, ती चेन त्या लिफ्टमन पर्यंत येऊन थांबते आहे. थांबत नाही, कदाचित समोरही जाऊ शकते ती चेन. तर असं चित्र आतापर्यंत या ठिकाणी रंगवलं गेलेलं आहे. बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक, उलटे उत्तर दिले होते म्हणून तिथून ही सगळी गोष्ट या ठिकाणी आपल्याला सुरू झालेली दिसते आहे. वी इन्फेक्ट द वर्ल्ड, समोर पहा काय म्हटलं गेलेलं आहे, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर.
आमचा जो इल ह्युमर आहे, ह्युमर चांगला असतो मित्र, आनंदी स्वभाव, हसतमुख स्वभाव, विनोदी वृत्ती हे चांगलं असते, पण उत्सटपणा, टोमणे मारणं, याला इल ह्युमर म्हटलं जाते. ही गोष्ट जगाकरता चांगली नाही. इट इज इनफॅक्ट म्हटलंय, वी इन्फेक्ट द वर्ल्ड. आपण लोक करोना जसा आज सगळ्यांना इन्फेक्ट करताय, तसंच हा इल ह्युमर सुद्धा आमच्या समाजाला इन्फेक्ट करू शकतो. तो अशा प्रकारातला मानसिकतेचा आजार पसरवू शकतो. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर. Bad manners probably do more to poison the stream of the general life. काय म्हटलंय पहा मित्रो, बॅड मॅनर्स प्रॉबेबली डू मोर. शक्यता हीच जास्त आहे की बॅड मॅनर्स समाजाला जास्त पॉयझनस करतात. कशाच्या कंपॅरिझन मध्ये सांगितलं जात आहे पहा, पॉयझनस द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफला जास्त पॉयझनस करू शकतात दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. मित्र हो, कॅलेंडर या ठिकाणी जो शब्द प्रयोग केलेला आहे, काय म्हणता पहा स्क्रीनवर येत आहे आपल्याला, हिअर अ कॅलेंडर ऑफ अरेंज फॉर ट्रायल इन कोर्ट. कोर्टमध्ये जसे केसेस लागतात आपण पाहतोय, त्यांचं एक गुन्ह्यांच्या प्रवृत्तीचं किंवा गुन्हेगारांच्या शिक्षा करता जे कोर्टामध्ये केसेस दाखल केले जातात, ते जर कॅलेंडर आपण पाहतो म्हटलं, तर त्या कॅलेंडरच्या कंपॅरिझन मध्ये असे लोक जे बॅड मॅनर्स वापरणारे असतात, ते बॅड मॅनर्स वापरणारे लोक जास्त पॉयझनस करतात समाजाला, आणि कित्येक गुन्हे या बॅड मॅनर्स वरूनच आपल्याला घडताना दिसत आहेत. फॉर वन वाईफ who gets a black eye. What is black eye? Black eye पहा, a swollen injury caused by a blow. एखाद्या नवऱ्यानी म्हणा आपल्या बायकोवर हात उगारला, जोरात मारलं, तिचा डोळा काळा पडतो, त्या हिशोबात या ठिकाणी संबोधलं जात आहे. फॉर वन वाईफ हू गेट्स ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड. जो इतर वेळेस तिचा नवरा अत्यंत चांगला असतो, चांगल्या पद्धतीने तिच्याशी वागत असतो, पण एकाच वेळेस त्याच्याही हाताने अशा प्रकारातली कृती होऊन जाते, तो तिला मारतो आणि त्याच्यातनं तिचा डोळा काळा पडतो आहे असं दाखवलं जात आहे. काय म्हणताय पुन्हा, हजबंड देर आर हंड्रेड who live a life of martyrdom. Martyrdom म्हणजे हुतात्मे, ज्याला आपण म्हणतो डेथ दॅट इज इम्पोज्ड, किंवा अशा प्रकारातली जी कृती या ठिकाणी दाखवते की तो हजबंड त्या हिला मारतो आहे, ही जी वृत्ती दाखवली गेलेली आहे, याला अंडर द शॅडो ऑफ अ मोरोज म्हणजे मित्र हो, मोरोज म्हणजे आपल्या समोर येते पहा, अनहॅपी टेम्पर, अनहॅपीनेस. हा अनहॅपी टेम्पर, याच्यामुळे नवऱ्यांच्या अशा प्रकारातल्या अनहॅपी टेम्परमुळे, त्यांच्या वाईट वागणुकीमुळे, त्यांच्या डोक्यात आलेला जो राग असेल, त्यांच्या आत्मसन्मानाला लागलेली जी ठेस असेल, त्याच्यातून निर्माण झालेली जी परिस्थिती आहे की ते आपल्या बायकोंवर हात उचलतात, याच्यातनं या अशा परिस्थितीत आमच्या याच्यात कित्येक स्त्रियांवर अशा प्रकारातली परिस्थिती ओढावली जाऊ शकते, ती इम्पोज केली जाते त्यांच्यावरती परिस्थिती. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट कंपेल द गार्डियन. पहा पुन्हा, सॉरी, बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. लॉ आपला कधीच गार्डियन होऊ शकत नाही. गार्डियन म्हणजे माहिती आहे आपल्याला, जसे आपले आई वडील आपले गार्डियन्स असतात. आपण ज्या लोकांच्या घरी राहतो आहे, ज्या काका काकूंकडे राहत असेल आहे, तर ते आपले त्या शाळेमध्ये होणारे ते गार्डियन असतात. तर लॉ अशा प्रकारातला आपला गार्डियन होऊ शकत नाही. प्रायव्हेट लाईफ मधला, प्रायव्हेट मॅनर्सच्या संदर्भातला जे म्हटल्या जाते आहे, काय म्हटलं आहे, लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर. प्रायव्हेट मॅनर मध्ये लॉ कधीही आमच्या अशा प्रकारातला दखल अंदाजी, ज्याला आपण म्हणतो, हस्तक्षेप करू शकत नाही. नो डिकलॉग. व्हॉट इज डिकलॉग मित्र?
तर डिकॅलॉग म्हणजे पहा द 10 कमांडमेंट्स ज्याला आपण म्हणतो. मित्र, जसं गौतम बुद्धांनी आपल्याला अष्टांग मार्गाचा उपयोग, अष्टांग मार्ग वर चालायला सांगितलेला आहे, तशाच पद्धतीने ख्रिश्चॅनिटी मध्ये आपल्याला या 10 कमांडमेंट्स दिसतात. काय आहेत हे? तर या 10 कमांडमेंट्स म्हणजे 10 रूल्स ऑफ बिहेवियर गिवन टू ह्युमन बीइंग इन बायबल. बायबलमध्ये माणसाच्या वर्तनावर दिल्या गेलेले 10 आदेश ज्याला आपण म्हणतो. ते ओल्ड टेस्टामेंट मध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि हे कोणी लिहिलं होय मित्र? हो, तर या संदर्भात अशी माहिती आहे, डिकॅलॉग च्या संदर्भातली द रूल्स ऑफ बिहेवियर गॉड गेव टू इस्राईल थ्रू मॉसेसच्या माध्यमातून हे रूल्स दिले गेलेले आहेत ऑन माउंट सिना बिहेवियर सिना. द 10 कमांडमेंट्स या मॉसेसनी माउंट सिनावर या कमांडमेंट्स लिहिल्या असं म्हटलं जाते आहे. दीज 10 रूल्स ऑफ बिहेवियर विच आर स्टार्टेड इन द ओल्ड टेस्टामेंट फर्स्ट पार्ट ऑफ बायबल. बायबलच्या पहिल्या पार्ट मध्ये या 10 कमांडमेंट्स दिल्या गेलेल्या आहेत, ज्या या ठिकाणी दर्शविल्या जातात. हा समोर काय म्हटलं गेलेलं आहे, तर नो डिकॅलॉग could cover the vast area of offenses and no court could administer a law which governed our social civility, our speech, the tilt of our eyebrow and all our moods and manners. काय म्हणतात? नो डिकॅलॉग could cover the vast area of offenses. कोणताही डिकॅलॉग, मग या 10 ज्या बायबलमध्ये सांगितलेल्या रूल्स असतील, बिहेवियरचे रूल्स असतील आहेत, कुड कव्हर द एरिया ऑफ ऑफेन्सेस. हे सगळं एरिया कव्हर नाही करू शकत बॅड मॅनरच्या संदर्भात. आणि अँड नो कोर्ट कुड ऍडमिनिस्टर अ लॉ. कुठलाही कोर्ट या संदर्भातला एखादा लॉ पास करू शकत नाही विच गव्हर्न अवर सोशल सिव्हिलिटीज. आमची जी सिव्हिलिटी आहे, सामाजिक ज्याला आपण म्हणतो आहे, पोलाइटनेस आपण ज्याला म्हणतो आहे, आमचा सद्गुण जो आपण म्हणतो आहे, ही जी आहे याला गव्हर्न करणारा कोणताही कायदा या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. मग ते आवर स्पीच असो, आपलं बोलणं असो, किंवा द टिल्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो, पहा काय म्हणत आहे, बेंड, इन्क्लाइंड और बेंड. आपण ज्या भुआयांच्या वेगवेगळ्या हालचाली करतो ऑफ अवर आयब्रोज, की ज्यांनी कित्येकांना राग येऊ शकतो, अशा प्रकारातला टिल्ट आयब्रोजचा. अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स. मूड असो, मॅनर असो, याच्यावर कुठल्याही प्रकारातला कायदा मित्र हो केला जाऊ शकत नाही. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स म्हणजे मित्र पहा समोर येत आहे, टू गिव्ह सपोर्ट अँड अप्रुव्हल. सपोर्ट करणं, अप्रुव्हल करणं. द वर्डिक्ट म्हणजे जजमेंट त्याला आपण म्हणतो. बट दो वी आर बाउंड, आम्ही कंपेल आहोत, बाध्य आहोत सपोर्ट करण्यासाठी त्या जजमेंटला अगेन्स्ट द लिफ्टमॅन. त्या लिफ्टमॅनच्या विरुद्ध सपोर्ट करायला आम्ही बाध्य आहोत. पण काय म्हणताय पहा समोर, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. पण त्या लिफ्टमॅनच्या संदर्भात सगळ्यांना जवळपास सिम्पथी असेल की बा याच्या संदर्भात वाईट वागल्यामुळे हा असा करतोय. पण बॅड मॅनर्स करता आपल्याकडे कुठलाही लॉ नाही आहे. आणि यांनी जी कृती केली, बॅड टेम्पर दाखवलं, त्याला फेकून दिलं. बॅड मॅनरला बॅड टेम्परनी रिॲक्शन जी त्यांनी दिली आहे, त्याच्यामुळे त्याला कोर्टात शिक्षा झालेली आहे. त्यांनी सुद्धा कदाचित या ठिकाणी बॅड मॅनर्स दाखवले असते, असभ्यतेने वागला असता. कोणतीही फिजिकल कृती करण्यापेक्षा या ठिकाणी चित्र काही वेगळं राहिलं असतं मित्र. वाईल इट इज ट्रू दॅट देर इज नो लॉ दॅट कंपेल अस टू से प्लीज. कोणीही प्लीज म्हणायला बाध्य करू शकत नाही कोणताच कायदा. देर इज अ सोशल प्रॅक्टिस, ज्याला आपण म्हणतो सामाजिक प्रथा, सोशल प्रॅक्टिस, मच ओल्डर अँड मच मोर सेक्रेड. लॉ पेक्षा ही जी सोशल प्रॅक्टिस आहे, सामाजिक प्रथा आहेत, या आमच्याकडे जास्त पवित्र मानल्या जातात, सेक्रेड अँड एनी लॉ विच
एन्जॉइन्स म्हणजे पहा मित्र काय होत आहे, गिव्ह अन ऑर्डर, आदेश देऊ शकतो टू कोणाला, अस, एन्जॉयस अस टू बी सिव्हिल, की नम्र रहा. सिव्हिल म्हणजे ज्याला आपण पोलाइट म्हणतो, आपण विनम्रतेने वागा, अशा प्रकारातला कुठलाही लॉ आदेश आम्हाला देऊ शकत नाही. पण या सगळ्या गोष्टी सोशल प्रॅक्टिस जे आमच्या करता या संदर्भात पवित्र मानलं जाते, त्याच्यात या गोष्टी निर्माण केल्या जाऊ शकतात. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी, पोलाइटनेस ज्याला आपण म्हणतो, इज दॅट वी शुड एक्नॉलेज, आम्ही मान्य केलं पाहिजे, अ सर्व्हिस, प्लीज अँड थँक यू आर द स्मॉल चेंज with which we pay our way as social being. काय म्हटलं जातं पुन्हा एकदा पहा. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी, आमची जर कोणतेही विनम्रतेच्या संदर्भातली रिक्वायरमेंट असेल, इज दॅट वी शुड एक्नॉलेज अ सर्व्हिस. प्लीज, वी शुड एक्नॉलेज अ सर्व्हिस. सेवेच्या भावनेतनं आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. प्लीज अँड थँक्यू, हे दोन गोष्टी अशा आहेत, आर द स्मॉल चेंजेस, हे बदल घडवणारे शब्द आहेत, विथ विच वी प्रे अवर वेज ॲज सोशल बिईंग. आणि यांनीच आम्हाला आमचा समाज घडवायचा आहे, समाजात सद्गुणता आणायची आहे. आणि म्हणूनच या शब्दांचा, वाक्यांचा, या शब्दांचा वापर आम्ही आमच्या समाजात रूढ केला पाहिजे. दे आर द लिटिल कर्टसी, या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कर्टसी दाखवतात, बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल, की ज्यामुळे आमच्या आयुष्यरूपी जी मशीन आहे, आमच्या जीवनरूपी जी मशीन आहे, त्याला ऑइलिंग होत राहते, ग्रीसिंग होत राहते, अँड रनिंग स्वीटली. आणि या दोन शब्दांमुळेच, प्लीज आणि थँक्यू मुळेच आमचं आयुष्य हे सुरळीत चालण्यास मदत होईल आहे, स्वीटली चालण्यास मदत होईल आहे. कारण या प्लीज आणि थँक्यूचं ऑइल त्याला आम्ही सातत्याने देत राहू. म्हणूनच हे अशा प्रकारातलं या दोन शब्दांचं महत्व या आमच्या समाजामध्ये अत्यंत मोठं आहे. दे पुट अवर इंटरकोर्स, काय म्हणतात पहा, कम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण, किंवा कन्व्हर्सेशन, आमचं जे कम्युनिकेशन आहे, जे कन्व्हर्सेशन आहे, अपॉन द बेसिस, आम्हाला आमचं जे कन्व्हर्सेशन करायचं आहे ते ऑन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली, अत्यंत मैत्रीपूर्ण भाषेत आम्हाला कोऑपरेशन, एकामेकांना मदत करून, अँड इझी गिव्ह अँड टेक, सगळ्यात सोप्या भाषेत इझी गिव्ह अँड टेक. जसं मी मागेच आपल्याला मागच्या पिरियड म्हटलं होतं की गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, याच हिशोबाने आपल्याला चालायचं आहे. अँड इज गिव्ह अँड इझी गिव्ह अँड टेक, इन्स्टेड ऑफ, काय नाही वापरायचं आहे, इन्स्टेड ऑफ, ऑन द बेसिक ऑफ सुपिरियर, डिक्टेटिंग द इन्फेरियर. कोणत्याही सुपिरियर व्यक्तीनी इन्फेरियर, जो हलक्या दर्जाचा म्हणूया आपण, अशा प्रकारातला भेद आम्हाला आमच्या समाजात ठेवायचा नाही आहे. कोणीही सुपेरियर नाही आहे, कोणीही इन्फेरियर नाही आहे, कोणीही अति महत्वाचं नाही आहे, कोणीही नीच नाही आहे. अशा प्रकारातली कुठलीही भावना, याच्यावर आम्हाला आमचा समाज नाही रन करायचा आहे. आम्हाला ऑन द बेसिस ऑफ फ्रेंडली, ज्याला म्हटलं गेलं, मैत्रीपूर्ण कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक, या मेथडवर आम्हाला आमचा समाजात या दिशेने आमचा समाज समोर घेऊन जायचा आहे. इट इज अ व्हेरी वल्गर, ज्याला म्हटलं गेलेलं आहे. इन्फेरियरचा अर्थ पहा, वन ऑर लेसर रँक ज्याला म्हणतो आपण, आणि वल्गर जसा आपण आता शब्द केला ज्याला म्हणतो आपण इल मॅनर. इट इज अ व्हेरी इल मॅनर माइंड. जर आम्ही या पद्धतीने सुपेरियर, डिक्टेटिंग इन्फेरियर, की समाजात जसं आपण पाहतो, श्रीमंत लोक गरिबांवर राज्य करतात असं म्हणतात, त्या गरिबांचं कोणीच ऐकत नाही, श्रीमंतांकडे सगळं दुःख माप असते. तर अशा प्रकारातलं चित्र आम्हाला आमच्या ह्याच्यात निर्माण करायचं नाही. हे इल मॅनरचं उदाहरण आहे. इल मॅनर माइंड दॅट वुड विश टू कमांड where he can have the services
फॉर आस्किंग. विचारण्याची सोय आमच्याकडे आहे. अँड हॅव्हिंग इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. आम्हाला आमच्या समाजामध्ये एकमेकांची विचारपूस करून करायची आहे. एकमेकांचं विलिंगनेस, त्यांच्या आवडीनिवडी कशा पद्धतीच्या असतील आहेत, कोणती गोष्ट कोण करण्यास योग्य असेल अशा पद्धतीने या संदर्भात अँड गुड फिलिंग, प्रत्येकाबद्दल चांगली भावना समाजात बाळगायची आहे. या हिशोबात आम्हाला समाज आमचा समोर घेऊन जायचा आहे, इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. रिसेंटमेंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो अँगर, रागानी त्रागानी सगळं काही बर्बाद होत असते मित्र हो. आम्हाला प्रेमाने आमचा समाज घडवायचा आहे, अशा प्रकारातलं कथन या ठिकाणी एजी गार्डिनर आपल्या समोर मांडताना दिसत आहे. आजचा पिरियड आपण या ठिकाणी थांबवूया. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला काही होमवर्क दिलं जात आहे, आपण ते पाहावं. काय म्हटलं जात आहे पहा, होमवर्क कोणतं दिलं जात आहे तर एक्सप्लेन द फॉलोइंग वर्ड्स विथ एक्झाम्पल्स. यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स. खालती 2 पॉइंट्स दिलेले आहेत, ह्युमिलिटी आणि सेल्फ इस्टीम. या दोन वर आपल्याला टिपा लिहायच्या आहेत, ज्याला आपण म्हणतो शॉर्ट नोट सारखं एक्सप्लेन करायचं आहे या गोष्टी आपल्याला विथ एक्झाम्पल्स. आणि आई वडिलांशी आपण ते डिस्कस करावं आणि त्या हिशोबाने ही ऍक्टिव्हिटी आपण सोडवून पाहावी, लिहून पाहावी. दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिली जात आहे, हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल ऍट वर्क प्लेस. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. एक पॉइंट दिलेले आहेत आपल्याला 4. त्या माध्यमातून ग्रुप डिस्कशन कशा पद्धतीचं असेल, अर्थात आता इथे तुमचा कुठलाही ग्रुप नाही आहे, आई वडिलांसोबत हे डिस्कस आपण करावं आणि आपल्या वहीमध्ये हे नोट डाऊन करावं. पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत, रिटन अँड वर्बल कम्युनिकेशन. दुसरा पॉइंट आहे वेज ऑफ इंटिग्रेटिंग विथ अदर्स, इंटरॅक्टिंग विथ अदर्स, वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज ज्याला आपण म्हणतो. आणि चौथा मुद्दा दिलेला आहे इमोशनल इंटेलिजन्स. या 4 मुद्द्यांवर आपल्याला हे ग्रुप डिस्कशन लिहायचं आहे, ज्याचा सब्जेक्ट आहे द नीड ऑफ सॉफ्ट स्किल ऍट वर्क प्लेस. कामाच्या याच्यावर सॉफ्ट स्किल्स आपल्याचं बाळगणं किती योग्य आहे, असा हा आपल्याला ही ऍक्टिव्हिटी आपल्याला घरी सोडवायची आहे. आजच्या पिरियडच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील तर माझा नंबर आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होतो आहे. कृपया आपल्या समस्येचं निराकरण करण्याकरता मला फोनवर संपर्क करावा अँड ट्राय टू सॉल्व युअर डिफिकल्टीज. थँक्यू.